नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज मी आपल्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवीची व्रत महात्म्य या संदर्भात व्हिडिओ करत आहे. मी बऱ्याच यूट्यूबवरती महालक्ष्मी व्रतकथा ऐकल्या आहे, पण काहीतरी नवीन करावं म्हणून महालक्ष्मी महात्म्यचा व्हिडिओ मी आपल्यासाठी करत आहे नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. सो चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. बघा, गुरुवार मासा नाम मार्गशीर्षोस्मी असं भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं आहे. आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून हा मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा आहे. आणि याच महिन्यात श्री लक्ष्मी व्रत केलं जातं. गुरुवारचं लक्ष्मी व्रत स्त्री पुरुष मनोभावाने करतात आणि जे हे व्रत करतात त्यावर महालक्ष्मीची अखंड कृपा असते. तर बऱ्याच दिवसांपूर्वी लक्ष्मी व्रत ज्यांनी केलं त्या लक्ष्मी व्रत महात्म्य आज मी आपल्या व्हिडिओद्वारे आपल्यासमोर मांडत आहे. चला तर अधिक वेळ न घालवता सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देव्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. सकल संत सज्जनाय नमः. नमन माझे गौरीनंदना, विनायका हे गजवदना, वंदुनिया शारदा चरणा, लक्ष्मी महात्म्य सांगतो. सद्गुरूंच्या स्मरता पाया, मन निर्मळ तैशी काया, संत सज्जन आठवून या, व्रत लक्ष्मीचे सांगतो. लक्ष्मी देवीची ही कथा, युगायुगांची पावन सरिता, मनोभावे ती ऐकता, सकल मनोरथ पूर्तील. राजा सौराष्ट्र देशात, भद्रशवा राज्य करीत, शूरवीर ज्ञानी प्रख्यात, समुद्र स्वामी तो होता. राणी त्याची सुरतचंद्रिका, लाखात सुलक्षणी देखा, अष्टपुत्र पती सेविका, वैभवात नांदतसे. एके दिवशी काय झाले, श्री लक्ष्मीच्या मनात आले, राजगृही पाहिजे गेले, सुख समृद्धी वाढवण्या. राजा नांदे वैभवात, प्रजा नकोती दुःखात, विपुल धन झाले प्राप्त, लोककल्याण साधिलं. म्हणून लक्ष्मीने काय केले, म्हातारीचे रूप घेतले, दीन बापुडे सोंग साजिले, गेली राजद्वाराशी. दासी आली एक धावत, कोण हवे तुझ विचारित, नाव गाव गे तुझ प्रत, काय सांभारे सांग म्हणे. कमला आहे द्वारकेची, इच्छा राणीस भेटण्याची, आठवण लक्ष्मी व्रताची, द्याया आले राणीला. राणी रमली कामात, मैत्रिणींसंगे महालात, सांगता येईल रागात, जाय परतुनी दासी म्हणे. राणीला गर्व झाला दिसे, श्रीमंतीने केले पिसे, गरीबाला ती भेटेल कैसे, धुंदीत चढली संपदेची. पूर्वी जन्मीचे विसरली, श्री लक्ष्मीने कृपा केली, म्हणून दारिद्र्यातून आली, राजवैभव भोगाया. पूर्वजन्मी ही वैश्यपत्नी, गेली गरिबीने गांजोनी, भांडत होती पती पत्नी, काय करावे सुचेना. वैश्यमारी भारी, तिला वैतागली ती अबला, राणी वनी आश्रय केला, दैन्यदशा भोगली. लक्ष्मी देवी दयावती, व्रत सांगितले तिज प्रती, प्राप्त व्हावया सुख संपत्ती, लक्ष्मी व्रत थोरते. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी अखंडित, निष्ठापूर्वक राणात व्रत उद्यापन केले तिने. त्या योगे लक्ष्मी माता प्रसन्न झाली, तिला तत्वता वैश्यास मिळाली धनसंपदा, सुखी केले कुटुंब ते.
दैन्य दुःख दूर झाले, आनंदाने घर भरले. लक्ष्मी व्रताचे पुण्य भले, जन्म झाला पावन. म्हणून पुढल्या जन्मी वैश्य पत्नी झाली राणी. वैभव विलासी नित्य राहुनी, गर्व चढला धनाचा. आला उत्मात तिला, वसा घेतला तो सोडला. ते लक्ष्मी व्रत करण्याला, आठवण द्याया मी आले. परंतु तिला वेळ नाही, गरिबांचीही पर्वा नाही. असो तिच्या नशिबी काही, जाते परत बापुडी. इतके बोलोनी म्हातारी, परत निघाली माघारी. हात जोडणी दासी बिचारी, थांब म्हणे वृद्धेला. दारिद्र्याने मी गांजले, लक्ष्मी व्रत आहे भले. सांग मला ते चांगले, वसा कोणता व्रताचा. तुला कशा लागे हवा वसा, तुझा काय गे भरवसा. उत्मात येतो माणसाला, धनसंपदा आल्यावर. उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. लक्ष्मी व्रताला चुकणार नाही, नियमधर्म पाळेन मी. म्हातारी झाली मग प्रसन्न, दासीला सांगे व्रत नियम. कसे फळ मिळेल छान, लक्ष्मी व्रताचे सांगितले. मार्गशीर्ष महिना गुरुवार, सुरू करावे व्रत हे थोर. दर गुरुवारी महिनाभर, नेमाने पूजा करावी. पहाटेच करून या स्नान, निर्मळ राखावे तनमन. जागा स्वच्छ सारवून, पाठ चौरंग मांडावा. त्यावर घालो नियारास, कलश ठेवावा सावकाश. दुर्वा सुपारी पाने त्यास, वरी नारळ ठेवावा. पुढे गणपती स्थापूनिया, चित्रलक्ष्मीचे ठेवूनिया. रांगोळी सुंदर काढूनिया, आरास छान करावी. पूजा करावी यथाशक्ती, दूध फळे मिळतील ती. धूप दीप नैवेद्यार्ती, नंतर कहाणी वाचावी. प्रार्थना मनात करावी, इच्छा देवीला सांगावी. अपराधांची क्षमा मागावी, प्रसन्न होई गे माते. माझ्या घरी तुझा वास, नित्य लाभो सहवास. सौभाग्य संतती सकळास, आरोग्य धन सर्वदा. ऐसी याचना करुण, सद्भावे साष्टांग वंदून. दिनभरी उपवासी राहून, रात्री मिष्टान्न करावे. नैवेद्य देवीस दाखवून, गाईस गोग्रास घालून. मग करावे शांत भोजन, आनंदे रात्र घालवावी. शुक्रवारी शुचिर्भूत होऊन, पूजा करावी विसर्जन. कलश पाणी तुलसीस घालून, पाने टाकावी घराभवती. पूजा ठाई कुंकुम वाहून, नमस्कार देवीला करून. आठवडाभरी नित्य नियम, पुन्हा गुरुवार साधावा. तर या पुढील कथा दुसऱ्या भागात. धन्यवाद.